नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी मोहिनी सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळी 5:30 वाजल्यापासून केली आहे. घरातलं सर्व अगोदर आवरलं आणि काल रात्रीच्या मी बरण्या वगैरे वॉश करून ठेवल्या होत्या. त्यामध्ये सर्व किराणा वगैरे मला स्टोअर करून ठेवायचं आहे. तर ते कशा पद्धतीने मी स्टोअर वगैरे करते ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वातावरण खूप छान झालेलं. सकाळी 5:30ला उठले होते. तर सगळ्यात पहिल्यांदा घरामध्ये झाडू ते मारला, एक कप चहा घेतला. चहा घेतल्यानं खूप फ्रेश वाटतं आणि आपल्याली एनर्जी येते. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा रॅक वगैरे पुसून घेतला. हा म्हणजे लाकडी रॅक आहे, फर्निचरसोबत केला होता. तर विम लिक्विड टाकून थोडंसं मी घासून घेतला मऊ घासणीने, जेणेकरून काय होतं, चिकट वगैरे आलेलं असतं ना ते सर्व क्लीन होतं. नंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतला. तर अशा प्रकारे मी सर्व साहित्य भरून ठेवलं. आणि रॅकमध्ये मी पेपर वगैरे टाकत नाही, कारण काय होतं, झुरळ वगैरे होतात त्यामुळे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टीलच्या डब्यामध्ये मी साखर आणि शेंगदाणे ठेवते, जेणेकरून ते जास्त क्वांटिटीमध्ये असतं त्यामुळे. आणि बाकीचं ह्या भरण्यांमध्ये मी सर्व अशा प्रकारे भरते. आता किराणा आणून मला 3 दिवस झालं होतं, पण भरणं झालं नाही, कारण ज्या दिवशी किराणा आणला त्याच्या दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती आणि किराणा संध्याकाळी उशिरा आणला होता. मला भरण्या वगैरे क्लीन करायच्या होत्या, त्यामुळे ते तसाच पडून होता. आणि नागपंचमीच्या दिवशी तर तसाच वेळ गेला. सण असल्यावर म्हणजे तसाच आपला वेळ जातो. तर त्या दिवशी पण काही मला ठेवणं झालं नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30ला आम्ही अक्कलकोटला गेलो आणि संध्याकाळी 11 वाजले यायला. तर त्याच्यामुळे त्या दिवशी पण ठेवणं झालं नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तर एवढं थकवा आलेला. तर असाच 3 दिवस झालं किराणा तसाच पडून होता. म्हटलं आज चला, संध्याकाळी सर्व बरण्या वगैरे मी वॉश करून ठेवल्या होत्या आणि फॅनला सुकवायला ठेवल्या होत्या. छान सुकल्या होत्या. लगेच त्यामध्ये सर्व साहित्य वगैरे भरलंच. तर सकाळी आज हे काम मी करायला घेतलं. तुम्ही म्हणताल दुपारी तुला वेळ नव्हता का, सकाळी का बरं करायला घेतलं? तर आज सकाळी टिफिन वगैरे बनवायचा नव्हता, फक्त ओवीपुरताच बनवायचा होता. तर म्हणून म्हटलं चला आज हेच काम करून घ्यावं, राहिलं की तसंच राहतं. आणि सगळीकडे धूळ वगैरे आलेली होती, म्हणून म्हटलं आंघोळीच्या अगोदर केलं ना म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व कंटेनरमध्ये भरून व्यवस्थित लावून घेतलं. आणि बाकीचं आपलं राहिलेलं साहित्य असतं, जसं की तेलाचे पुडे आणि उरलेलं किराणा सामान, तर मी इथं ठेवते हे. तर हे सर्व अगोदर झाडून ते काढलं इथलं, कारण आता हे महिनाभर म्हणजे तसंच राहतं. मध्ये पण मी काढून झाडू वगैरे मारत असते, कारण कॉक्रोच वगैरे होत नाहीत म्हणून. तर इथं बघू शकता, पण घासणीनं थोडंसं विम लिक्विड टाकून घासून घेतलं आणि स्वच्छ कापडानं पुसलं. तर बघू शकता सगळ्यात महाग जे आपल्याला वस्तू लागत नाहीत, बॉटल वगैरे, त्या ठेवल्या. आणि समोर तेलाचे पुडे आणि राहिलेलं आपलं जे साहित्य होतं ते ठेवलं समोर. रवा, मनुके वगैरे ते राहिले होते. आणि दुसरं माझं म्हणजे बरणी रिकामी नसल्यामुळे सोयाबीन मी असंच ठेवलं. तर बघू शकता. आणि इथं हे फर्निचर आहे बेडरूममध्ये, त्याच्या खालचा कप्पा रिकामाच असतो. तर तिथं मी बाकीचं उरलेलं किराणा सामान ठेवते, जसं की निरम्याचं सर्व साहित्य, फरशी पुसायचं आणि अशा प्रकारे विम लिक्विड वगैरे, म्हणजे जे आपलं साबण निरम्यासारखं असतं ते सर्व इथं ठेवते. म्हणजे खायच्या प्यायच्या वस्तूच्या वेगळंच, कारण खायच्या प्यायच्या वस्तूला वास लागत नाही निरम्या साबणाचा म्हणून. तर हे पण सर्व व्यवस्थित असं ठेवून घेतलं. आणि फायनली आपलं म्हणजे बरण्यांचा लुक असा आला होता, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटत होतं. आता आपले एक सण येत आहेत, म्हटलं सर्व क्लिनिंग वगैरे करायला सुरुवात करावी. एक केलं ना खूप म्हणजे आपल्याला लोड येत नाही आणि खूप छानही वाटतं. तर म्हणून तर बघू शकता इथं मी पनीर पण बनवलं होतं. ओवीला आज पनीर खाऊ वाटत होतं. तर हे पनीर मेकर मी घरीच बनवलं आहे. हे प्लास्टिकचा डबा आहे, त्याला मी छोटे बघू शकता असे हे पाडले होते सुराख, जेणेकरून एक्स्ट्राचं मधलं जे दूध असतं ते खाली निथरून जातं. आणि त्या साईजचा एक डबा घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवायचा आणि वरी एक पोळपाट ठेवायचा, किंवा जड कोणती पण तुम्ही वस्तू ठेवू शकता. माझं पोळीपाट जड असल्यामुळे मी तोच ठेवला. आणि बघू शकता अशा प्रकारे एक्स्ट्राचं दूध खाली गळत आहे पूर्ण. आणि खूप छान पनीर बनलं बघा. मी तुम्हाला नंतर शेअर करतेच तुमच्यासोबत. तर कसं वाटलं हे तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा. इथं कपडे वगैरे वॉश केले, आंघोळ पण माझी झाली, ओवीला पण तयार वगैरे केलं आणि तिला स्कूलमध्ये सोडून आले. तर इथं हे सर्व उन्हाला ठेवलं होतं, ऊन छान आलेलं. तर मला कुटके बनवायचे होते, त्यामुळे चपात्या मी वाळू घातल्या होत्या संध्याकाळच्या उरलेल्या. खोबरं वगैरे पण सर्व वाळू घातलेलं. तर इथं बघू शकता ओवीला एक भाकर आणि बटाट्याची भाजी केली होती सुक्की. माझ्यासाठी तर मला कुटके बनवायचे. काल रात्रीच्या चपात्या होत्या उरलेल्या,
आणि अन्न ना कधीच वाया घालवू नये, व्यवस्थित झाकून ठेवल्या होत्या आणि उन्हामध्ये सकाळी वाळू घातले तर खूप छान लागतात. फक्त जिरे मोहरी आणि थोडंसं लसूण लाल तिखट टाकून फोडणी द्यायची आणि कच्ची शेंगदाणे वाटून टाकायची आणि वाळलेले ते कुटके टाकायचे. खूप म्हणजे एकदम छान लागतात. तर इथं बघू शकता ओवीला सोडून वगैरे आल्याच्या नंतर हे सर्व किचन वगैरे मी आवरायला घेतलं आणि बघू शकता इथं भांडे पण क्लीन केले. भांडे जास्त नव्हते, थोडेसेच होते चहा पाण्याचे वगैरे आणि स्वयंपाकाचे. तर बघू शकता इथं भांडे पण क्लीन वगैरे केले आणि म्हणजे ओवीची शाळा 9:30 वाजता असते आणि तिला 9:30 पावणे 10 वाजता मी सोडून येते आणि तिकडून आल्यावर राहिलेली कामं करते. तर कधी 1 वाजतो तेच कळत नाही आणि लगेच तिचा म्हणजे घेऊन येण्याचा पण टाईम होतो. तर तिला घेऊन येण्याचा टाईम होतो तोपर्यंत सर्व कामं वगैरे आवरूनच मी जाते. तर बघू शकता आणि तिला सोडायला जाण्याच्या अगोदर कपडे वगैरे वॉश करून गेलते मी. तर इथं किचन ओटा आणि भांडेच राहिले होते ते क्लीन केले आणि पनीर वगैरे आपलं सेट करायला ठेवलं फ्रीजमध्ये. तर खूप छान वाटतं अशा प्रकारे. तर अक्कलकोटचा वगैरे पण मी व्हिडिओ शेअर केला आहे, ते पण नक्की चेकआउट करा. इथं बघू शकता पनीर खूप छान सेट झालेलं. आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, छान सेट होतं फ्रीजमुळे. तर आता भांडे पण क्लीन झालेत, माझं जेवण वगैरे सर्व झालंय. आता 11 वाजलेत आणि बघता बघता एकचा टाइम कसा होतो तर ते सांगताच येत नाही त्याचं काही. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण नक्की कमेंट करून सांगा. आता उद्या पण मला कपाट आवरायला घ्यायचंय, ते पण मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करतेच. आणि आता जर म्हणजे आपण छोटी मोठी घरातली एक्स्ट्राची कामं जर आवरून ठेवली, आता नंतर सण वगैरे पण येत आहेत, गणपती येतात, लक्ष्म्या वगैरे, त्याचं आपल्याला एक्स्ट्राचं खूप काम असतं, खूप लोड असतो. आणि हे घरामध्ये जर अशी अस्वच्छता असली तर कशातच मन लागत नाही. त्यामुळे एकदाच न करता अशा प्रकारे जर आपण थोडं थोडं रोज केलं ना तर एकदम छान असं होतं. तर चला ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथे एंड करते. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.